नमस्कार. आयशाद रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी. तर त्यासाठी मी इथं बघा पनीर घेतलेलं आहे 200 ग्रॅम, बटर आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे बारीक एकदम, आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चॉप केलेले आहेत बघा, आणि ही हिरवी मिरची. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता बघा इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, आणि आपण यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तर यामध्ये तेल घातल्यानंतर आपण जे बटर घेतलं होतं ते बटर पण घालायचं आहे बघा. तर यामध्ये मी बटर पण घालणार आहे. तर आता बटर आणि तेल गरम झालेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यामध्ये हा जो कट केलेला कांदा आहे तो घालायचा बघा. कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही, पण मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथं बघा मी कांदा भाजून घेणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा. तर इथं कांदा भाजतोय तोपर्यंत आपल्याला हे जे पनीर घेतलेलं आहे ते खिसून घ्यायचं आहे बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पनीर खिसून घ्यायचं आहे. तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला हे पनीर खिसून घ्यायचं आहे. तर इथं कांदा भाजत असताना थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे कांदा चांगला भाजला जातोय बघा. तर कांदा भाजलेला आहे बघा. आता यामध्ये आपल्याला मिरची टाकायची कट केलेली, त्यानंतर टोमॅटो पण चांगला आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम व्यवस्थित. आपण पनीरची भाजी खूप प्रकारे बनवू शकतो बघा. खूप वेगवेगळे प्रकार असतात पनीरचे. त्याचप्रमाणे पनीरची भुर्जी करून बघा तुम्ही, खूप छान लागते. कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर मस्त असा आपला कांदा टोमॅटो भाजलेला आहे बघा. जास्त भाजायचं नाही, नाहीतर त्याची टेस्ट लागत नाही आणि त्याची ग्रेव्ही पण तयार होत नाही जर कांदा आपण जास्त भाजला तर. त्यासाठी थोडंसं मऊ होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत भाजलं तर छान लागतं आहे बघा. तर आता कांदा टोमॅटो मिरची भाजून झालेली आहे. तर आता आपण मसाले ॲड करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं हळदपूड घालणार आहे बघा, अर्धा चमचा. गॅस मिडियम करायचा आहे. त्यानंतर 1 चमचा जिरा पूड, त्यानंतर लाल तिखट म्हणजेच काश्मीरी लाल तिखट टाकायचं आपल्याला 1 चमचा. तर काश्मीरी लाल तिखट 1 चमचा,
त्यानंतर गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे बघा. आणि आपली घरगुती जे मसाला आहे की नाही, घरगुती मसाला तो 1 चमचा घालायचा आहे. आपल्या चवीनुसार आपल्याला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला घरगुती लाल तिखट घालायचं आहे बघा. आपण त्यामध्ये मिरची पण घातलेली आहे, तर घरगुती लाल तिखट आपल्याला थोडंसं घालायचं आहे आपल्या चवीप्रमाणे. तर इथे मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित. जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मिरची नुसती घालायची असेल तरी चालते, आणि जर लाल तिखट नुसतं घातलं तरी पण चालते. मिक्स केलं आहे बघा मी व्यवस्थित, एकदम छान कलर आलेला आहे बघा. आता मी यामध्ये कसुरी मेथी घालणार आहे. तर थोडीशी कसुरी मेथी आपल्याला क्रश करून घालायची आहे अशी. कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो बघा. तर हे सगळं साहित्य आपलं झालेलं आहे तयार. आता आपण यामध्ये हे पनीर जे खिसलेलं आहे ते पनीर घालायचं आहे. आता पनीर घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ती छान दिसते बघा पनीरची भाजी, पनीर भुर्जी किती मस्त दिसते. आता मी टेस्ट करून यामध्ये मीठ घालणार आहे, कारण की आपण कांदा भाजत असताना यामध्ये मीठ घातलं होतं. तर टेस्ट बघून आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ घालते बघा मी. आणि अगदी थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर बघू शकता तुम्ही, मी अगदी थोडी घेतलेली आहे साखर, तर मी त्यामध्ये ती ॲड केलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूप छान झालेली आहे बघा पनीरची भुर्जी, आणि खूप छान स्मेल पण येते. तर या पद्धतीनं करून बघा तुम्ही, पनीरची भुर्जी खूप छान लागते. मस्त अशी आपली पनीरची भुर्जी तयार होते बघा. एक 5 मिनिट आता आपल्याला मिडियम गॅस करून झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे बघा. तर मी आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 5 मिनिट वाफवून घेणार आहे. झालेले आहेत. तर 5 मिनिट झालेले आहेत. आपण बघूया आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे का. तर मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे बघा. आता यावरती आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. तर आता मी यावरती कोथिंबीर टाकणार आहे बारीक कट केलेली. तर मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. तर तयार आहे बघा आपली मस्त अशी पनीर भुर्जीची रेसिपी. तर खूप छान झालेली आहे पनीर भुर्जी माझी. तर तुम्ही पण या पद्धतीने तयार करून बघा ही रेसिपी. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ आणि जे रेसिपीज अपलोड करते ते तुम्हाला दिसतील. थँक्यू.